पुण्याच्या पिंपरखेड गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 13 वर्षीय मुलाच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। उपमुख्यमंत्री शिंदेंनी पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं। धाराशिव जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची थट्टा, अनुदानाच्या रकमेतील 2000 रुपये खात्यावर ठेवण्याची सक्ती। तुळजापुरातील काठी गावामध्ये जिल्हा बँकेच्या शाखेतील प्रकार उघड, जिल्ह्यातील अनेक शाखांमधून हजारो शेतकऱ्यांचे पैसे थांबवले। नाशिकमधील येवल्यामध्ये पाटोदा या ठिकाणी द्राक्ष बागेवर शेतकऱ्यांना कुऱ्हाड चालवली। पावसामुळे फळबागा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललंय। लाखो रुपयांचा खर्च करून सुद्धा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात। मालेगावमध्ये सततच्या पावसामुळे टरबुजाचं उत्पादन घटलं। फळाची वाढ खुंटल्यामुळे आकारात सुद्धा फटका, तर स्थानिक बाजारामध्ये कमी दरानं विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। कोकणात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेलं भात पिकाचे मोठं नुकसान। कोकणातील शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, अजित पवार गटाचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन। धाराशिवच्या तुळजापूरमधील कारखान्याकडील थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांचं आंदोलन। थकीत ऊस बिल लवकरात लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बांगलादेशात कांद्याचे बाजारभाव 100 पार। भारतीय निर्यातदारांची केंद्र सरकारकडे बांगलादेशातील आयात बंदी हटवण्यासाठी पाठपुराव्यांची मागणी। भारतातनं जास्तीत जास्त कांदा बांगलादेशासाठी निर्यात करण्यात यावा अशी मागणी। ऊस दरावर तोडगा निघत नसल्यामुळे कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दालमिया कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती। अमरावतीच्या धामणगावमधील शेतकरी अनुदानापासून वंचित। फार्मर आयडी आणि केवायसी मधील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना अनुदान नाही। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघना यांची तहसीलदार कार्यालयामध्ये धडक, तर येत्या मंगळवारपर्यंत अनुदान न दिल्यास आंदोलनाचाही इशारा। कृषी विभागाच्या योजनांमधील गैरव्यवहाराच्या चौकशी समितीवर यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू यांची नेमणूक, तर माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या समितीनं मुदतीमध्ये अहवाल सादर न केल्यामुळे राज्य शासनाकडून नव्यानं नेमणूक। रत्नागिरीमध्ये शालेय पोषण आहाराच्या फेरफारीचा डाव ग्रामस्थांनी उधळला। शाळेतील पोषण आहाराच्या गुण्या गाडीत भरताना ग्रामस्थांनी पकडल्या। राजापूर तालुक्यातील नाटेनगर विद्यामंदिर शाळेतली ही घटना, दोघे पोलिसांच्या ताब्यात। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी आणि कातकरी बचाव आंदोलन। श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी। प्रलंबित मागण्यांसाठी काल दिवे पेटवत आंदोलन। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची तक्रार। बीडच्या कार्यकर्त्यांकडून जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं, चौकशी सुरू। सोलापुरात मोहिते पाटलांशी संबंधित सुमित्रा पतसंस्थेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, तर माळशिरसमधील भाजप पदाधिकारी हरी पालवेंची तक्रार। जयसिंग मोहिते पाटील सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष, तर बोगस कर्ज दाखवून शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचाही आरोप। सांगलीमध्ये जिल्हा बँक संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटीस। बँकेचे 50,58 लाखांचं नुकसान, पुन्हा चौकशी सुरू। संचालक अधिकाऱ्यांना पुन्हा म्हणणं सादर करण्याच्याही सूचना। कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरामध्ये गैरकारभार होत असल्याचा हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। मंदिर ट्रस्टची हकालपट्टी आणि धर्मादाय आयुक्तांची नार्कोटेस्ट करण्याचीही मागणी। 9 नोव्हेंबर मुधाळ त्रिट्टा ते बाळूमामा मंदिरात या संदर्भात घंटानाद मोर्चा काढला जाणार। कोल्हापुरातील दर्जाहीन रस्त्यांच्या कामांचं पितळ उघड, तर डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर अवघ्या काही तासातच पडले खड्डे। शिंदे सेनेच्या मेळाव्यासाठी घाईगडबडीत केला होता रस्ता। मार्केट यार्ड परिसरातील ही अवस्था समोर। परभणीमध्ये शेत रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्याची ग्रामस्थांची मागणी। धुळे तालुक्यातील बिराडी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी कुलूप लावलं। ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी माजी सदस्यांसह ग्रामस्थांची होती। भ्रष्टाचार करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाईची मागणी। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या कार्यालयाला कुलूप, तर येवले सध्या कार्यालयात नसल्याचं समोर। माझा या प्रकरणामध्ये संबंध नाही, TV9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना सूर्यकांत येवलेंची प्रतिक्रिया। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी आता पुण्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। महायुती सरकारच्या आशीर्वादानं भूखंड लाटल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी जोरात तयारी। दरम्यान मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरातील 96 मतदान केंद्रांची पाहणी केली। मतदान सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी सुरू। सोलापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश।
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। जळगावच्या भुसावळमध्ये एकनाथ खडसेंसोबत लढणार माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा, तर 2 कट्टर विरोधक नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र दिसणार। भुसावळ नगराध्यक्षपदाचे एससी आरक्षण मॅनेज, संतोष चौधरींचा आरोप। वैशाली सूर्यवंशींनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, किशोर पाटलांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर वैशाली सूर्यवंशींवर आरोप, तर मी मैदान सोडून पळून गेलेले नाही, गुवाहाटीला गेली नाही, वैशाली सूर्यवंशींचं प्रत्युत्तर। इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, इगतपुरीचे शहराध्यक्ष आकाश पारख यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। दरम्यान आकाश पारख यांचा काँग्रेस पक्षप्रवेश झाल्यामुळे शहरातील राजकारण समीकरण बदलण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घ्यायला सांगितली। दीपक केसरकरांचं वक्तव्य, तर सिंधुदुर्गात युतीसाठी पालकमंत्री बहुधा इच्छुक नसावेत, केसरकरांचा दावा। सिंधुदुर्गमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का, शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकरांचा भाजपमध्ये प्रवेश, पक्षश्रेष्ठींना विश्वासात घेत नसल्यानं भाजप प्रवेश केल्याची माहिती। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटामध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का, अंजणी ढाकरवाडीतील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांचं भास्कर जाधवांच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर जबाबदारी, तर निवडणूक प्रमुख म्हणून छत्रपती संभाजीनगर पश्चिम आमदार प्रशांत बम यांच्यावर जबाबदारी। रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतांचा राजीनामा, मुलगी शिवानी सावंतची ठाकरेंच्या सेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची मागणी, वडिलांनी माझ्यासाठी राजीनामा दिला, शिवानी सावंतची प्रतिक्रिया। केस दाखल नाही तो शिवसैनिक होऊच शकत नाही, एका केसमध्ये मी भाऊ वडील एकाच कोठडीत होतो, बुलढाण्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी। लासलगावमध्ये बुरखा घातलेल्या महिला आणि इसमाची ज्वेलर्समध्ये हातचलाखी उघड, तर 5 ग्रॅम सोन्याची अंगठी चोरट्यांकडून लंपास, ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नाशिकच्या येवल्यातील अंदरसूलमध्ये लाखो रुपयांच्या चंदनाची चोरी, 4 मोठ्या चंदनाच्या झाडांची कत्तल करण्यासाठी वापरलेले कटर जागेवरच टाकून चोरटे पळाले। नागपुरात 24 तासात तलावात पोहताना 4 जणांचा बुडून मृत्यू, रामटेकमध्ये 2 तर पारवशी या ठिकाणी 2 मित्रांचा तलावात बुडून मृत्यू।